तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का, की काही लोक तुमच्याकडे पाहून नकळत अस्वस्थ होतात? तुम्ही काही चुकीचं करत नसतानाही तुमचा आत्मविश्वास, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमची ठाम भूमिका अनेकांना का खटकते? हा फक्त योगायोग आहे, की सिंह राशीच्या स्वभावातच असं काही खास रहस्य दडलं आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंह राशीच्या अशा अनेक पैलूंवर चर्चा करणार आहोत, जे सहसा कुणी सांगत नाही. लोक तुमचा गैरसमज का करतात? तुमच्या व्यक्तिमत्वातील कोणते गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात? आणि तुमच्या आत्मविश्वासामागचं खरं कारण काय आहे? हे शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःलाच नव्या नजरेतून ओळखाल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी सांगितलेला मुद्दा सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठं आणि सर्वात कमी समजलं गेलेलं रहस्य उलगडू शकतो. सिंह राशी, तुमचा आत्मविश्वास अनेकांना घाबरवतो. लपलेले सत्य समजून घ्या. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये एक नैसर्गिक तेज आणि नेतृत्वाची वृत्ती असते. तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवेश केला की अनेकांचे लक्ष नकळत तुमच्याकडे वळते. तुमच्या बोलण्यातला ठामपणा, निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वतःवर असलेला विश्वास काही लोकांना प्रेरणा देतो, तर काहींना अस्वस्थही करतो. म्हणूनच अनेकदा लोक तुमचा आत्मविश्वासाला अहंकार समजण्याची चूक करतात. पण सत्य यापेक्षा वेगळं असतं. सिंह राशीचे लोक प्रत्येक वेळी स्वतःला मोठं दाखवण्यासाठी पुढे येत नाहीत, तर परिस्थितीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे येतात. कठीण प्रसंगात घाबरून मागे हटण्यापेक्षा मार्ग शोधण्यावर त्यांचा विश्वास असतो. हीच वृत्ती त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. तुमच्याकडे स्वतःची स्पष्ट मतं असतात. कोणत्याही विषयावर निर्णय घेताना तुम्ही दुसऱ्यांच्या दबावाखाली येत नाही. त्यामुळे काही लोकांना वाटतं की तुम्ही कोणाचं ऐकत नाही. प्रत्यक्षात मात्र तुम्ही प्रत्येकाचं मत ऐकता, पण अंतिम निर्णय स्वतःच्या विवेकाने घेण्यावर भर देता. ही सवय तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावी बनवते. सिंह राशीचे लोक स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात. यश मिळालं तर त्याचा आनंद घेतात, पण अपयश आलं तरी स्वतःला पुन्हा उभं करण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यामुळे अनेकांना तुमची जिद्द आणि धैर्य पाहून आश्चर्य वाटतं. काही जण तुमचं कौतुक करतात, तर काही जण नकळत तुमच्याशी स्पर्धा करू लागतात. तुमच्या आत्मविश्वासामुळे अनेकदा लोकांना असं वाटू शकतं की तुम्हाला कोणाची गरजच नाही. पण खरं म्हणजे सिंह राशीच्या व्यक्तींनाही प्रेम, विश्वास आणि आपुलकीची तितकीच गरज असते. फक्त त्या भावना ते प्रत्येकासमोर सहज व्यक्त करत नाहीत. ज्यांच्यावर मनापासून विश्वास असतो त्यांच्यासमोरच त्यांचा भावनिक आणि हळवा स्वभाव दिसून येतो. जेव्हा कोणी तुमच्या प्रामाणिकपणावर किंवा स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करतो, तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त वेदना होतात. कारण तुम्ही नात्यांमध्ये फसवणूक किंवा दुटप्पीपणा सहन करत नाही. विश्वास तुटला की पुन्हा पूर्वीसारखं नातं जोडणं तुमच्यासाठी खूप कठीण होतं. तुमचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इतरांनाही पुढे जाण्यासाठी प्रेरणा देता. तुमचा उत्साह, सकारात्मक विचार आणि नेतृत्व गुण अनेकांना नवी ऊर्जा देतात. म्हणूनच काही लोक तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, तर काही लोक तुमच्या आत्मविश्वासामुळे स्वतःची तुलना करू लागतात आणि तिथूनच गैरसमज निर्माण होतात. म्हणून जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर तुमचा आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा गुण आहे. मात्र त्यासोबत नम्रता, संयम आणि इतरांच्या भावनांचा आदर कायम ठेवला तर तुमचं व्यक्तिमत्व आणखी प्रभावी बनेल. तुमचं तेज लपवण्याची गरज नाही, पण ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. अशा पद्धतीने जपणं हीच तुमची खरी ताकद आहे. सिंह राशीच्या व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्वतःच्या आयुष्यात ठसा उमटवायचा असतो. साधं आयुष्य जगण्यापेक्षा काहीतरी वेगळं लक्षात राहील असं काम करण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे ते ज्या क्षेत्रात काम करतात तिथे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात. यश मिळायला वेळ लागला तरी ते ध्येय सोडत नाहीत. या राशीच्या लोकांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव असते, पण त्याचबरोबर स्वतःवर मोठ्या अपेक्षांचं ओझंही देतात. अनेकदा बाहेरून ते अत्यंत मजबूत दिसतात, पण मनात मात्र मी अजून चांगलं करू शकतो असा विचार सतत सुरू असतो. त्यामुळे इतरांना दिसणारा आत्मविश्वास आणि त्यांच्या मनात चालणारा आत्मपरीक्षणाचा प्रवास पूर्णपणे वेगळा असतो. सिंह राशीच्या व्यक्तींना अपमान सहज विसरता येत नाही. ते लगेच प्रतिक्रिया देत नसले तरी प्रत्येक प्रसंगातून धडा घेतात. त्यांना दुखावणाऱ्या व्यक्तीपासून ते हळूहळू अंतर ठेवू लागतात. सूड घेण्यापेक्षा स्वतःचं यशच सर्वात मोठं उत्तर असतं, असा त्यांचा स्वभाव असतो. मैत्रीच्या बाबतीतही सिंह राशी खूप निवडक असते.
त्यांना खोटं कौतुक करणारे लोक आवडत नाहीत. उलट चुका दाखवणारा पण मनापासून साथ देणारा मित्र त्यांना अधिक प्रिय असतो. एकदा एखाद्याला आपलं मानलं की त्याच्यासाठी ते शेवटपर्यंत उभे राहू शकतात. म्हणूनच त्यांच्या मैत्रीमध्ये निष्ठा आणि विश्वासाला खूप मोठं स्थान असतं. कामाच्या ठिकाणी सिंह राशीच्या व्यक्तींना आदेश पाळण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारायला जास्त आवडतं. त्यांना एखादं काम दिलं की ते त्यात स्वतःच्या कल्पना, मेहनत आणि वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांच्यात नेतृत्वाची क्षमता लहानपणापासूनच दिसून येते. योग्य संधी मिळाली तर ते इतरांना एकत्र घेऊन पुढं मोठं काम पूर्ण करू शकतात. प्रेमाच्या बाबतीत सिंह राशी अतिशय मनापासून नातं जपते. त्यांना दिखाऊ नात्यापेक्षा मनापासून साथ देणारी व्यक्ती हवी असते. ते आपल्या जोडीदाराला आदर, प्रोत्साहन आणि सुरक्षिततेची भावना देण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच बदल्यात त्यांनाही प्रामाणिकपणा आणि निष्ठा अपेक्षित असते. वारंवार दुर्लक्ष किंवा विश्वासघात झाल्यास ते शांतपणे मागे हटण्याचा निर्णय घेतात. सिंह राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावना लपवून इतरांना धीर देत असतात. घरात, मित्रांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सगळ्यांना प्रेरणा देणारे व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण त्यांनाही कधी थकवा येतो, निराशा येते आणि कोणीतरी आपल्यालाही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते. ही बाजू मात्र फार कमी लोकांना दिसते. त्यांच्या आयुष्यातील मोठा धडा म्हणजे संयम. सुरुवातीला वेगाने यश न मिळालं तरी कालांतराने त्यांच्या सातत्याचं फळ मिळतं. ते प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक सक्षम बनवत राहतात. त्यामुळे आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात त्यांची विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि प्रभाव पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झालेला दिसतो. सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःचा सन्मान जपणं सर्वात महत्त्वाचं वाटतं. पैशापेक्षा, प्रसिद्धीपेक्षा किंवा बाह्य यशापेक्षा त्यांच्यासाठी स्वाभिमान मोठा असतो. म्हणूनच ते चुकीच्या मार्गाने मिळणाऱ्या फायद्यापेक्षा योग्य मार्गाने मिळालेलं छोटं यशही अभिमानाने स्वीकारतात. हाच गुण त्यांना गर्दीतही वेगळं स्थान मिळवून देतो आणि अनेक लोक नकळत त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतात. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळीच निरीक्षण शक्ती असते. ते प्रत्येक गोष्ट उघडपणे व्यक्त करत नसले तरी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातले सूक्ष्म बदल ते पटकन ओळखतात. कोणाचं बोलणं, देहबोली किंवा वागण्यातला बदल त्यांच्या नजरेतून सहज सुटत नाही. त्यामुळे अनेकदा लोकांना वाटतं की सिंह राशीचे लोक सर्व काही आधीच कसं ओळखतात. यामागचं कारण म्हणजे त्यांची तीक्ष्ण निरीक्षण क्षमता आणि अनुभवातून तयार झालेली समज. या राशीचे लोक स्वतःसाठी काही नियम ठरवून जगतात. प्रत्येक गोष्टीत तडजोड करणं त्यांना पसंत नसतं. त्यांच्या मूल्यांविरुद्ध काही घडत असेल तर ते शांत राहण्यापेक्षा आपलं मत स्पष्टपणे मांडणं पसंत करतात. यामुळे काही वेळा ते हट्टी वाटू शकतात, पण त्यांच्या दृष्टीने हा हट्ट नसून तत्वांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न असतो. सिंह राशीला कौतुक आवडतं, पण खोटं कौतुक नाही. कोणीतरी फक्त स्वार्थासाठी गोड बोलत असेल तर त्याची जाणीव त्यांना लवकर होते. उलट मनापासून केलेली एक छोटीशी प्रशंसा त्यांना दीर्घकाळ लक्षात राहते. म्हणूनच ते स्वतःही जेव्हा एखाद्याचं कौतुक करतात ते मनापासून आणि योग्य कारणासाठीच करतात. आर्थिक बाबतीतही सिंह राशीची विचारसरणी वेगळी असते. ते केवळ पैसा साठवण्यासाठी काम करत नाही, तर स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात. त्यांना दर्जेदार आयुष्य जगण्याची इच्छा असते. त्यामुळे ते खर्च करतानाही गुणवत्ता आणि प्रतिष्ठेला महत्त्व देतात. मात्र त्यांना एखादं ध्येय दिसलं की ते त्यासाठी कठोर परिश्रम करण्यास कधीच मागे हटत नाहीत. या राशीच्या व्यक्तींना सतत एकाच चौकटीत राहणं आवडत नाही. त्यांना नवीन जबाबदाऱ्या, नवीन कल्पना आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या संधी आकर्षित करतात. एखादं काम पूर्ण झालं की लगेच पुढचं आव्हान स्वीकारण्याची त्यांची मानसिकता असते. म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व सतत विकसित होत राहतं. सिंह राशीचे लोक इतरांच्या यशाने जळत नाहीत. उलट ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने यश मिळवलं आहे त्यांचा ते मनापासून आदर करतात. पण स्वतःच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्याने घेतलं तर ते कधीच सहन करत नाहीत. कारण त्यांच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि त्यांचं योग्य मूल्यांकन खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते संकटात खंबीर होतात. ज्या परिस्थितीत अनेक लोक गोंधळून जातात त्याच परिस्थितीत सिंह राशीचे लोक शांतपणे पर्याय शोधायला सुरुवात करतात. प्रत्येक अडचणीतून ते काहीतरी नवीन शिकतात आणि पुढच्या वेळी त्याच चुका टाळतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा केवळ स्वभावामुळे नसून अनुभवातून घडलेला असतो. सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःची प्रतिमा जपणं महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ते सार्वजनिक ठिकाणी किंवा समाजात आपल्या वागण्या बोलण्याबद्दल जागरूक असतात. लोकांनी आपल्याकडे आदराने पाहावं ही त्यांची अपेक्षा असते. पण हा आदर भीतीमुळे नव्हे तर आपल्या वर्तनामुळे मिळावा अशी त्यांची इच्छा असते. वय वाढत गेलं
केलं की सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये मोठा बदल दिसून येतो. तरुणपणी प्रत्येक गोष्टीला तात्काळ उत्तर देणारे हे लोक अनुभव वाढल्यानंतर शांत राहून योग्य वेळेची वाट पाहायला शिकतात. त्यांना समजतं की प्रत्येक लढाई जिंकणं आवश्यक नसतं. काही प्रसंग दुर्लक्षित करणं हेच खरं शहाणपण असतं. शेवटी सिंह राशीचं खरं सामर्थ्य त्यांच्या धैर्यात किंवा नेतृत्वातच नसतं, तर स्वतःवरचा विश्वास कधीही पूर्णपणे न हरवण्यात असतं. परिस्थिती कितीही कठीण असो, लोकांची साथ मिळो किंवा न मिळो, ते पुन्हा एकदा उभं राहण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करतात. हाच गुण त्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देतो आणि अनेकांसाठी ते प्रेरणेचं जिवंत उदाहरण ठरतात. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट वारंवार दिसून येते. ते स्वतःचा मार्ग स्वतः तयार करण्यावर विश्वास ठेवतात. इतरांनी चाललेली वाट त्यांना नेहमीच योग्य वाटेल असं नाही. त्यामुळे अनेकदा ते नवीन कल्पना स्वीकारतात, वेगळे निर्णय घेतात आणि त्याच निर्णयांची जबाबदारीही स्वतः घेतात. सुरुवातीला लोक त्यांच्यावर निर्णयांवर शंका घेतात, पण वेळ गेल्यावर त्याच निर्णयांचं महत्त्व सर्वांना समजू लागतं. या राशीच्या व्यक्तींसाठी शब्दाला खूप किंमत असते. त्यांनी एखाद्याला दिलेलं वचन शक्य तितकं पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करतात. त्यामुळे कोणीतरी वारंवार आश्वासन देऊन ते पाळत नसेल तर अशा व्यक्तीवर त्यांचा विश्वास हळूहळू कमी होतो. त्यांच्या नात्यांचा पाया हा विश्वास आणि कृतीवर उभा असतो, केवळ गोड बोलण्यावर नाही. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक प्रेरणादायी ऊर्जा असते. अनेकदा त्यांना स्वतःलाही कळत नाही की त्यांच्या एका वाक्यामुळे किंवा एका कृतीमुळे समोरच्या व्यक्तीला नवं धैर्य मिळालेलं असतं. त्यामुळे लोक संकटात त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येतात, कारण त्यांचं बोलणं केवळ भावनिक नसतं, तर त्यात अनुभव आणि वास्तवाचाही आधार असतो. वेळेची किंमत सिंह राशीचे लोक चांगली ओळखतात. आयुष्यातील प्रत्येक संधी कायमची नसते याची त्यांना जाणीव असते. म्हणूनच योग्य वेळ आली की ते निर्णय घेण्यात जास्त विलंब करत नाहीत. मात्र निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहण्यासाठी आवश्यक ती मेहनत घेण्यास ते तयार असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक कमी परिचित बाजू म्हणजे शांत निरीक्षक असण्याची क्षमता. एखाद्या गटात ते सतत बोलत नसले तरी कोण कोणाशी कसं वागतं, कोणाच्या शब्दात किती प्रामाणिकपणा आहे आणि कोण फक्त दिखावा करतो याचं ते मनात शांतपणे विश्लेषण करत असतात. त्यामुळे त्यांच्या अंतिम निष्कर्ष अनेकदा अचूक ठरतात. सिंह राशीच्या व्यक्तींना अपूर्ण काम आवडत नाही. एखादं ध्येय ठरवलं की ते पूर्ण होईपर्यंत त्यांच्या मनात त्याचाच विचार सुरू असतो. मध्ये अडथळे आले तरी ते ध्येय बदलण्यापेक्षा स्वतःची पद्धत बदलतात. ही लवचिकता त्यांच्या यशामागचं महत्त्वाचं कारण असते. लोकांच्या अपेक्षांचं ओझंही सिंह राशीच्या व्यक्तींवर अनेकदा असतं. कुटुंब, मित्र किंवा सहकारी त्यांच्याकडून नेहमीच मजबूत आणि योग्य निर्णयाची अपेक्षा ठेवतात. पण प्रत्येक वेळी मजबूत दिसणाऱ्या या व्यक्तींनाही कधी कधी विश्रांतीची गरज असते. स्वतःसाठी वेळ काढला नाही तर मानसिक थकवा वाढू शकतो. म्हणून आयुष्यात संतुलन राखणं त्यांच्यासाठी तितकंच आवश्यक असतं. सिंह राशीला स्वतःच्या चुका मान्य करण्याचीही ताकद असते. सुरुवातीला ते स्वतःच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात, पण चूक लक्षात आली की ती सुधारण्यासाठी मागे हटत नाहीत. त्यांना पराभवापेक्षा त्यातून काही शिकलो हे अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे प्रत्येक अनुभव त्यांना अधिक परिपक्व बनवत जातो. या राशीच्या व्यक्ती लहानसहान गोष्टींमध्ये आनंद शोधू शकतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेला आदर, स्वतःच्या मेहनतीने मिळालेले यश किंवा कोणाच्या तरी चेहऱ्यावर आणलेलं हसू या गोष्टी त्यांना खऱ्या अर्थाने समाधान देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी यश म्हणजे केवळ प्रसिद्धी किंवा संपत्ती नसून स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून जगणं असतं. आयुष्य जसजसं पुढे सरकतं तसतसं सिंह राशीच्या व्यक्तींच्या निर्णयांमध्ये अधिक दूरदृष्टी दिसू लागते. ते प्रत्येक संधीकडे केवळ आजच्या फायद्याच्या दृष्टीने पाहत नाही, तर त्याचा पुढील काही वर्षांवर काय परिणाम होईल याचाही विचार करतात. म्हणूनच त्यांच्या अनेक मोठ्या निर्णयांमागे संयम, नियोजन आणि दीर्घकालीन विचार दडलेला असतो. सिंह राशीचं सर्वात मोठं रहस्य कदाचित हेच असतं की त्यांना प्रकाशझोतात राहण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून अर्थपूर्ण आयुष्य जगायचं असतं. लोकांनी टाळ्या वाजवल्या तर त्यांना आनंद होतो, पण टाळ्या नसल्या तरी ते आपलं काम थांबवत नाहीत, कारण त्यांच्या प्रेरणेचा खरा स्रोत बाहेर नसून त्यांच्या स्वतःच्या मनात असतो. हाच अंतर्गत विश्वास त्यांना वारंवार नव्याने उभं राहण्याची आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची शक्ती देत राहतो. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये स्वतःला सतत अधिक चांगलं
बनवण्याची एक अंतर्गत प्रेरणा असते. त्यांना कालचा स्वतःचा स्तर आज ओलांडायचा असतो. त्यामुळे ते इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे जास्त लक्ष देतात. प्रत्येक नवीन अनुभवातून काहीतरी शिकायचं आणि पुढच्या वेळी अधिक सक्षम होऊन उभं राहायचं ही त्यांची मानसिकता असते. या राशीच्या लोकांना लोकांची खरी निष्ठा ओळखण्यासाठी वेळ लागतो. पण एकदा त्यांनी एखाद्या व्यक्तीला मनातून स्वीकारलं की त्या नात्यात ते पूर्ण मनाने गुंततात. त्यांना नात्यांमध्ये दिखावा, स्वार्थ किंवा वारंवार बदलणारा स्वभाव पसंत नसतो. त्यांना सातत्य, विश्वास आणि कृतीतून दिसणारा आदर अधिक महत्त्वाचा वाटतो. सिंह राशीचे लोक आपल्या कुटुंबासाठी अनेकदा न बोलता त्याग करतात. प्रत्येक निर्णयामागे त्यांचा विचार फक्त स्वतःपुरता मर्यादित नसतो. घरातील लोक सुरक्षित राहावेत, त्यांना योग्य संधी मिळावी आणि कोणालाही आपल्या कारणामुळे त्रास होऊ नये यासाठी ते अनेक गोष्टी स्वतःवर घेतात. मात्र ते हा त्याग कधीच मोठेपणाने सांगत फिरत नाहीत. या राशीच्या व्यक्तींच्या मनात स्वप्न खूप मोठी असतात. त्यांना छोट्या यशावर समाधान मिळत नाही. एक ध्येय पूर्ण झालं की लगेच पुढचं ध्येय तयार असतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रगतीची प्रक्रिया कधीच थांबत नाही. ते नेहमी स्वतःच्या पुढच्या आवृत्तीचा शोध घेत असतात. सिंह राशीच्या व्यक्ती संकटात स्वतःला एकत्र ठेवतात, पण त्यांचा खरा संघर्ष अनेकदा त्यांच्या मनात सुरू असतो. बाहेरून ते हसत असले तरी पुढचा निर्णय, पुढची जबाबदारी आणि भविष्यातील परिणाम यांचा विचार त्यांच्या मनात सतत सुरू असतो. म्हणूनच ते अनेकदा शांत बसलेले दिसले तरी त्यांच्या मनात नवीन योजना आकार घेत असतात. त्यांना कोणाकडून आदेश मिळणं आवडत नाही, पण योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते त्याचा आदर करतात. त्यांना अशा व्यक्ती आवडतात ज्या स्वतःच्या कृतीतून उदाहरण घालून देतात. केवळ पद किंवा अधिकारामुळे ते प्रभावित होत नाहीत. व्यक्तिमत्व आणि प्रामाणिकपणा त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा असतो. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये भविष्याचा विचार करण्याची क्षमता चांगली असते. आज घेतलेला निर्णय उद्या कोणत्या दिशेने नेईल याचा ते शांतपणे अंदाज घेतात. त्यामुळे ते प्रत्येक संधीकडे उत्साहाने पाहतात, पण त्याच वेळी तिच्यातील धोकेही लक्षात ठेवतात. ही संतुलित विचारसरणी त्यांना मोठ्या चुका टाळण्यास मदत करते. या राशीचे लोक स्वतःच्या चुका दुसऱ्यावर ढकलत नाहीत. परिस्थिती प्रतिकूल असली तरी त्यातून स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहीत असतं की जबाबदारी स्वीकारणारी व्यक्तीच दीर्घकाळ विश्वासार्ह ठरते. म्हणूनच त्यांच्यावर महत्त्वाच्या कामांची जबाबदारी सोपवली जाते. सिंह राशीच्या व्यक्तींच्या जीवनात एक काळ असा येतो जेव्हा त्यांना समजतं की प्रत्येकाला खुश ठेवणं शक्य नाही. त्या क्षणापासून त्यांचे निर्णय अधिक स्पष्ट आणि ठाम होतात. ते लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मूल्यांना जास्त महत्त्व देऊ लागतात. यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनावश्यक गोंधळ कमी होतो आणि त्यांची ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाते. या राशीच्या व्यक्तींना यश मिळालं की ते फक्त स्वतःपुरते आनंदी राहत नाहीत. त्यांना आपल्या जवळच्या लोकांनाही पुढे घेऊन जायचं असतं. एखाद्या व्यक्तीमध्ये क्षमता दिसली तर तिला प्रोत्साहन देणं, योग्य सल्ला देणं आणि तिचा आत्मविश्वास वाढवणं हे त्यांना नैसर्गिकपणे जमतं. त्यामुळे त्यांच्या सहवासात अनेक लोक स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभवतात. सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे संकटानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची क्षमता. अनेक लोक अपयशानंतर थांबतात, पण सिंह राशीची व्यक्ती स्वतःला पुन्हा घडवते. ती जुने अनुभव, जुन्या चुका आणि जुन्या मर्यादा मागे सोडून नवीन दृष्टिकोनातून पुढे चालू लागते. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अध्याय मागील अध्यायापेक्षा अधिक परिपक्व, अधिक प्रभावी आणि अधिक प्रेरणादायी बनत जातो. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर या व्हिडिओमधील किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळल्या हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये लिहा. तुमचा एखादा अनुभव, तुमचा एखादा निर्णय किंवा तुमच्या आत्मविश्वासामुळे घडलेला एखादा खास प्रसंग इतर प्रेक्षकांसोबत शेअर करा. तुमचा अनुभव कदाचित दुसऱ्या कोणासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. अशाच प्रत्येक राशीची सखोल, वेगळी आणि विचार करायला लावणारी माहिती पाहण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा. चॅनेल भाऊ बहीण ऑफिशियलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुढचा व्हिडिओ कोणत्या राशीवर पाहायला आवडेल हेही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रत्येक प्रतिसादामुळे आम्हाला आणखी दर्जेदार आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि रंजक राशीच्या रहस्यासह.